श्री स्वामी समर्थ. बघा, होळीचेच उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. होळीच्या दिवशी 2 तारखेला होळी आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं, सकाळी उठल्याबरोबर आपली दिनचर्या सगळी आटोपल्याच्या नंतर, आपली अंघोळ वगैरे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, गुलाल सगळ्यांकडे माहिती आहे. मग हा उपाय म्हणजे तुमच्या घरात जर खूप अशांती असेल, किटकिटी असेल, वाद असेल, आजारपण असेल, तर मग अशा वेळेला आपण हा उपाय करायचा आहे. तर मग काय करायला आपल्याला पाहिजे, गुलाल सगळ्यांकडे असते. मग थोडासा गुलाल घ्यायचा आहे आणि दारावरती अशी लक्ष्मण रेषा जशी आखतो आपण, तशा प्रकारे अशी रेषा आखून द्यायची आहे तुम्हाला त्या गुलालाची. पूर्ण सकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये 2 वाती टाकायच्या आहेत. दिव्यामध्ये 2 वाती टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 5 अख्खे उडीद टाकायचे, 5 अख्खे उडीद टाकायचे आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दाराच्या बाहेर तो दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर तो दिवा तुम्ही घरामध्ये आणता कामा नये. तो दिवा तुम्हाला तिथून बाहेरच सरळ नेऊन होळीमध्ये अर्पण करायचं. तो मग कणकीचा पण तुम्ही करू शकता. कणकीचा दिवा केला तरी चालेल, किंवा नसेल शक्य होत कणकीचा करणं तरी पंथी ठेवली तरी चालेल. पण तो दिवा एकदा प्रज्वलित झाल्याच्या नंतर, विजल्याच्या नंतर त्याला सायंकाळच्या वेळेला होळीमध्ये टाकायलाच, बाहेरून घराच्या आतमध्ये न आणता बाहेरच्या बाहेरच तो होळीमध्ये तुम्हाला नेऊन टाकायचा आहे. हा उपाय सगळ्यांनी होळीच्या दिवशी करायचा आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर सगळ्यांनी करायचे आहे. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.